आज राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं एक पत्रकार परिषद आम्ही इथं दिल्लीमध्ये आयोजित केलेली. आपण सर्वजण आलात. आमच्या फेडरेशनचे कार्यकारी संचालक नाईक नवरे साहेब, मिस्टर प्रताप आणि आमचे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत. आजची पत्रकार परिषद ही आपल्याला आम्ही एक डिटेल ब्रीफ नोट दिलेली आहे. आता जवळपास सगळ्या देशातला साखरेचा गळीत हंगाम हा जवळजवळ आता संपलेला आहे. अजून ठराविक काही राज्यामध्ये 1, 2, 4 असे काही कारखान्यांचं क्रशिंग चालू आहे. परंतु यावर्षी अपेक्षित साखरेचं उत्पादन हे 281 लाख मेट्रिक टन एवढं साखरेचं उत्पादन ह्या वर्षी झालेलं आहे. आणि साधारणतः 29 लाख मेट्रिक टन साखर ही इथेनॉलकरता डायव्हर्ट झालेली आहे. आणि त्यामुळं यावर्षी गळीत हंगाम सगळ्याच राज्यामध्ये यशस्वी झाला. परंतु काही इश्यूज आता आमच्या सगळ्याच्या समोर आलेले आहेत आणि त्यासाठी फेडरेशन सातत्यानं पाठपुरावा करते आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की क्रशिंग हंगाम व्यवस्थित झाला, परंतु FRP देण्याकरता जवळपास आता देशपातळीवर 20,000 कोटी रुपयाची अंदाजे FRP ही आता द्यायची शेतकऱ्यांना राहिलेली आहे. मग ती सहकारी कारखान्यातली असेल किंवा प्रायव्हेट कारखान्यातली असेल. आणि आत्ता चांगला गाळप सीझन होऊनसुद्धा साखरेचं मार्केट आणि FRP मधला जो फरक आहे, त्यामुळं हा आर्थिक ताण हा बऱ्यापैकी साखर उद्योगावर आलेला आहे. आणि पर्यायनं ह्या देशातला 5.5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, जवळपास 5.5 ते 6 लाख काम करणारा कर्मचारी अधिकारी वर्ग आणि लाखोच्या संख्येमध्ये असणारा तोडणी वाहतुकीचा शेतकरी, या सगळ्यांचे आर्थिक प्रश्न आता अतिशय गंभीर झालेले आहेत. आणि म्हणून FRP देण्याकरता काहीतरी आता पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला मागणी करतो आहे की हा आर्थिक ताण कशामुळे आला, हा फक्त आणि फक्त MSP आणि FRP मधला फरक, एवढे एकच मेन कारण आहे याच्यातलं. आणि तो फरक 300 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत गेलेला आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं देय रक्कम देणं ही थोडंसं अडचणीचं व्हायला लागलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सरकारने इंटरव्हेन्शन करून काही भरीव मदत करावी, ही पहिली भूमिका आहे. दुसरी भूमिका, आता हे जे काही युद्ध चाललेलं आहे आणि त्यामुळं साखरेचा एक्सपोर्ट थांबलेला आहे सगळा पूर्ण. आम्ही बऱ्याच कारखान्यांनी साखर एक्सपोर्टचे करार केलेले आहेत, परंतु सगळं ट्रान्सपोर्टेशन पूर्ण ठप्प झालेलं आहे. ते ॲग्रीमेंट्स कॅन्सल व्हायला लागले आता. तर त्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने लक्ष घालावं. आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये साखर उद्योगाला 50% तर इथेनॉलचा कोटा जेवढा ऑइल कंपन्यांना लागतो तेवढा द्यावा, अशा प्रकारची आमची मागणी. आता आम्हाला फक्त 30 ते 32% कोटा फक्त मिळतो आहे. आणि त्यामुळं इथेनॉलमध्ये जी 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे झालेली आहे, ती सगळी गुंतवणूक आता फक्त आम्ही 30% फक्त इन्व्हेस्टमेंट केलेलं प्रकल्प आम्ही वापरू शकतो. बाकीची 70% इथेनॉलची गुंतवणूक आमची डेड झालेली आहे, म्हणजे त्याचा वापरच होत नाही. तर याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर इक्वल डिस्ट्रीब्युशन इथेनॉलमध्ये सुद्धा होणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. आणि MSP ही 41 रुपये करावीच लागेल, करावी असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. आणि त्याचबरोबर काहीतरी ठोस उपाय या संदर्भात केंद्र सरकारकडून व्हावेत, अशा प्रकारचं आमची मागणी आहे. शुगर डेव्हलपमेंट फंड हा आता बंद झालेला आहे, परंतु बऱ्याच साखर कारखान्यांच्याकडं, खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याकडे या देय रकमा आहेत. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फक्त पेनल्टी रद्द केलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की 1200 कोटीचं मुद्दल आहे आणि 1400 कोटीचं व्याज आहे. तर हे OTS काही होत नाही आणि कारखाने OTSला काही पुढे यायला तयार नाहीत. म्हणून आज आम्ही सेक्रेटरी कोऑपरेशन यांना ची वेळ घेतली 4:30 वाजता भेटायची. आणि त्यांना भेटून आम्ही नॅशनल फेडरेशनच्या वतीनं एक प्रस्ताव बनवलेला आहे की 50% SDFचं जे व्याज आहे ते माफ करावं आणि उर्वरित राहिलेलं मुद्दल आणि 50% व्याज हे जे काही हप्ते करून जर दिले तर काही कारखाने OTSमध्ये पुढे येतील, अशा प्रकारचे काही प्रश्न या माध्यमातून आपण पुढं मांडतोय.
आणि मला विश्वास आहे की ह्यामध्ये काहीतरी योग्य मार्ग निघेल. मागच्या 10 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि तिथं पण काही प्रश्न राज्याचे मांडले आणि त्यांच्यासमोर आम्ही नॅशनल लेवलचे पण प्रश्न मांडले. तर मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांची वेळ ह्या आठवड्यामध्ये दिल्लीला घेतो आणि त्यावेळेस ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आणि ह्या प्रश्नाला मार्ग काढण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पण पुढाकार घ्यायचं मान्य केलेलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने बऱ्यापैकी मदत साखर उद्योगाला केलेलीच आहे. इन्कम टॅक्स माफीचा निर्णय केंद्र सरकारने केला. इथेनॉलच्या पॉलिसीमध्ये पर्सेंटेज वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणल्या. असे चांगले निर्णय केंद्र सरकारने केलेत, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो. परंतु आत्ता शेतकऱ्यांचे 20,000 कोटी आपल्याला द्यायचे आहेत. कामगारांचा पगार नाही म्हणलं तरी सगळ्या देशामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देय बाकी आहे. HNTचं पेमेंट मोठ्या प्रमाणात द्यायचं आहे आणि वित्त संस्थांनी केलेला पुरवठा जो आहे बँकेचा तो आता बऱ्यापैकी डिस्ट्रेसमध्ये आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं केंद्र सरकारने दखल घ्यावी, कारण शेवटी या साखर उद्योगामध्ये सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट करणारा हा उद्योग आहे. हजारो कोटी रुपयाचा कर हा उद्योग राज्य आणि केंद्र सरकारला टॅक्स रूपामध्ये जमा करत असतो आणि 5.5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी, 7 ते 8 लाखापेक्षा अधिक संख्या ही कामगारांची अधिकाऱ्यांची आहे आणि लाखोंची संख्या ही HNTचा व्यवसाय करणारे शेतकरी आहेत. तर एवढ्यांना आणि त्याच्यावर इनडायरेक्टली अवलंबून असणाऱ्या बऱ्याच लोकांचे प्रपंच आहेत. तर मला असं वाटतं यात मार्ग निघावा अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. सर, आता जे युद्ध सुरू आहे, युद्धामुळे साखर एक्सपोर्ट करणं पूर्णपणे बंद झाले किंवा अडचणी मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत. खास करून किती मोठा तोटा झालेला आहे त्याचा काय आकडा सांगता येईल आपल्याला? नाही, आत्ता जवळपास 2.5 ते 2.25 लाख मेट्रिक टन साखर आपली ही समुद्रामध्ये स्टक झालेली आहे. 2.5 ते 2.25 लाख मेट्रिक टन साखर ऑलरेडी यापूर्वी एक्सपोर्ट झालेली आहे. आता 2.5-2.25 लाख क्विंटल साखर ही आमची ट्रान्झिस्टमध्ये आहे, पण त्याला पुढं परमिशन नाही जायला. त्यानंतर 2.5-3 लाख मेट्रिक टनाचे सौदे झालेले आहेत, पण त्याची पुढं काहीच हालचाल व्हायला तयार नाही. आता कल्पना करा, 20 लाख मेट्रिक टनातली जर 2.5 लाख क्विंटल साखर जर फक्त पोच झाली असेल तर उर्वरित राहिलेल्या 17-18 लाख टनाचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.